लाईव्ह फेसबुकवरती असल्यामुळं आणि आपण सर्वजण इंडियात आहोत याचा विचार करून थोड्याशा तांत्रिक अडचणी आपल्या सर्वांना येत आहेत याची जाणीव आहे. तरी देखील मी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा आपला विषय आहे त्या परिस्थितीमध्ये आपण सुरू करूयात. आपण सर्वजण श्रोते सुज्ञ आहात. जाणीवपूर्वक आपण सर्वजण या गोष्टींकडे लक्ष द्यावं. मी विषय सांगत होतो की दुष्काळाच्याही परिस्थितीमध्ये जीवनामध्ये सुख आणि सुस्थिती निर्माण व्हावी अशा पद्धती जर कुठलं ठिकाण असेल तर ते म्हणजे संत आहे. म्हणून अभंग गायला, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश, तेथे मी राहीन होऊन याचक, घालतील भीक तेची मज. असं संत महानुभाव आपल्या सर्वांना सांगून जातात की संतांच्या गावामध्येच म्हणजेच काय तर संतांच्या विचारांमध्ये, संत ग्रंथांच्या माध्यमातून, संतांच्या अभंग गाथे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांचा सहवास करावा. म्हणजे या दुष्काळाच्या अतिशय दुःखकारक असणाऱ्या या घटनांमधून सुद्धा आपण सर्वजण सहजासहजी आनंदाची प्राप्ती करू शकतो हा विश्वास या माध्यमातून निर्माण होतो. आणि म्हणून या अधिक मासामध्ये कोरोनाच्या या संकटामध्ये आपल्या सर्वांना ही खूप चांगली पर्वणी श्री ज्ञानेश्वरी या पेजच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायाचं मुळातच नामकरण करताना राजविद्या राजगुह्य योग असं या 9व्या अध्यायाचं नाव आहे. आणि म्हणून प्रगट गुह्य बोले ही या पूर्ण चिंतन मालिकेची शीर्षक आपण पाहतोय. पाहायला गेलं तर संत ज्ञानेश्वरांनी आपल्या संपूर्ण जड जीवांचा उद्धार करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला दिला हे आपल्या सर्वांचं महत् भाग्य आहे. किंबहुना ज्ञानोबा तुकोबारायांच्या नंतर आपण जन्माला आलो ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, नाथांचं भागवत आपल्याला अभ्यासाला मिळत आहे, आपल्याला त्यांचा सहवास मिळतोय, हे आपल्या सर्वांचं महत् भाग्य आहे. आणि मी निश्चयानं सांगेन की ज्याच्याजवळ ज्ञानेश्वरी आहे, ज्याच्याजवळ गाथा आहे, ज्याच्याजवळ नाथ महाराजांचं भागवत आहे, जे आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रय आहेत, त्याला जगाच्या बाजारात दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. कारण जे जया पाहिजे ते आहे रे असं हे संतांनी घातलेलं दुकान आहे. ज्याला जो जे वांछील तो ते लाहो ही संपूर्ण ताकद ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये आहे. ज्याला जे पाहिजे ते याच्यामध्ये मिळून जातं. कुठल्याही प्रश्नाचं, कुठल्याही परिस्थितीचं, कुठल्याही सुख दुःखातील कुठल्याही घटनेचं जर आपल्याला उत्तर हवं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. आणि ज्ञानेश्वरीच्या या प्रत्येक ओवीमध्ये असा जो काही सार गर्भित असा जो भाग दिलेला आहे याच्यावरती आपण चिंतन करत असताना माझ्या वाट्याला 19व्या ओवीपासून ते 46व्या ओवीपर्यंतचं आजचं हे निरूपणाचं सत्र माझ्या वाट्याला आलेलं आहे. या सर्व ओव्यांचं गायन आपणा सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आता आज निरूपण करणार आहोत. काल सुरुवातीला संतोष महाराजांनी त्यांच्या सुमधुर वाणीतून आणि विद्वत प्रचर अशा विचारातून त्यांनी आपल्यापर्यंत पूर्वपीठिका मांडलेली आहे. खरं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरी ही आपणा सर्वांसाठी एक वरदान आहे. ज्ञानेश्वरीचं अनन्य साधारण असणारं महत्व याचा विचार आणि त्याच्या बरोबरीनं ज्ञानेश्वरीचं अनाभिद्यत्व याचाही विचार आपण केला पाहिजे. कारण का तर बऱ्याच लोकांना ज्ञानेश्वरी काय आहे हे सुद्धा कळत नाही. परंतु ज्या मराठी भाषेचा गौरव करताना माझ्या मराठीचा बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके अशी असणारी ज्ञानेश्वरीची ही शब्द पीठिका असताना सुद्धा अनेक मराठी भाषिकांना ज्ञानेश्वरी नेमकी काय हे कळत नाही. मला एका चांगले विद्वान, अतिशय चांगले व्यक्तिमत्व, हुशार आहे, नाव मी सांगणार नाही, पण मला त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज मला ज्ञानेश्वरी वाचायची आहे. म्हटलं ठीक आहे, कधी देऊ तुम्हाला, मी तुम्हाला. आणि मला असं कोणी विचार असं मी त्याला लगेच ज्ञानेश्वरी गाथा कुठलाही ग्रंथ लगेच देऊन टाकतो. कारण तो प्रश्न निर्माण होणं, वाचण्याची इच्छा निर्माण होणं ही खूप मोठी सुकृताची जोड आहे. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी.
मी त्यांना म्हणलं मी तुम्हाला ज्ञानेश्वरी निश्चित आणून देईन, तुम्ही नक्की वाचा. तर तेव्हा त्यांनी मला आवर्जून सांगितलं, म्हणे महाराज ज्ञानेश्वरी आणा पण ती मराठीत असली पाहिजे बरं का. कपाळ आहे अहो, ज्ञानेश्वरी ग्रंथच मराठीत आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल की ज्ञानेश्वरी मराठी म्हणजे मराठीतला हा एवढा अनमोल ठेवा आहे, पण तो मराठीत आहे का संस्कृत हे आपल्याला कळत नाही. कारण साक्षात पांडुरंगाने याच्यासाठी अवतार घ्यावा, साक्षात महाविष्णूंनी अवतार घ्यावा. का अवतार घ्यावा तर त्या अवताराची पीठिका सुद्धा या शीर्षकासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे की जे ज्ञान आहे हे ज्ञान गुह्य ज्ञान, परंतु अतिशय राज असणारं, राजविद्या असणारी आहे आणि त्याच्याबरोबर ती राजगुह्य सुद्धा आहे, असं हे ज्ञान आहे. आणि जे ज्ञान प्राप्त करण्यासाठीच हा मनुष्य देह आहे. नाथ महाराज तर सांगतात, पावनी नरदेह निदान, जो न पाविजे आत्मज्ञान, तो एक लांडा गर्धब जाण, पुच्छेविन दुपाई. म्हणजे नरदेह प्राप्त झालाय आणि त्याला जर ब्रह्मज्ञानाची चाड नसेल, ब्रह्मज्ञान जर त्याने प्राप्त केलं नसेल तर तो मनुष्यच नाही, तो लांडा गर्धब जाण, तो गाढव आहे. फक्त पुच्छेविन आणि दुपाई, दोन पायाचा आणि शेपूट नसलेला असा गाढव आहे. मग हे ब्रह्मज्ञान आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं ही आपल्या सर्वांची प्रत्येकाची या अंतःकरणापूर्वक तळमळ असावी, किंबहुना हे आपल्या जीविताचं अंतिम उद्दिष्ट असावं. परंतु या ब्रह्मज्ञानाचा, या आत्मज्ञानाचा आविष्कार संस्कृतामध्ये असल्यामुळे, सर्व वेद उपनिषद संस्कृतात असल्यामुळे हे ज्ञान आपल्या सर्वांना प्राप्त होऊ शकत नव्हतं. आणि ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून स्वतः महाविष्णूंनी अवतार घ्यावा आणि ज्ञानेश्वर म्हणून आपणा सर्वांना तो अमृत पसायदान त्यांनी प्राप्त करून द्यावं. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. नव्हे नव्हे, आपण दररोज प्रत्येक जण आरती गातो. विचारपूर्वक जर या आरतीचं आपण श्रवण केलं, चिंतन केलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतार कार्याची मीमांसा सांगताना आरतीमध्ये आपण वर्णन नेहमी गातो. लोपले ज्ञान जगी, हित ज्ञेन ती कोणी, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेवेती साधू संत, म्हणू वेधल्या माझा. काय गोड चिंतन आहे बघा. लोपले ज्ञान जगी, हित ज्ञेन ती कोणी. हे ज्ञान आहे, जगामध्ये आहे, परंतु हे ज्ञान लोपत चाललंय. कुणाला हित अहित काय आहे हे सांगायची सोय नाही, किंबहुना कळतही नाही. मग हे लोपलेलं ज्ञान पुन्हा संपूर्ण जगासाठी उघडं व्हावं, हे प्रगट जे गुह्य आहे ते प्रगट व्हावं. आणि म्हणून ही पूर्ण परंपरा जी आदिनाथ शंकरांपासून चालत आलेली आहे, एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु, अशी ही परंपरा. परंतु त्या परंपरेनं जेव्हा ज्ञानोबारायांपर्यंत हे ज्ञान आलं, त्यावेळी ज्ञानोबारायांनी प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले नाम जनार्दनी, चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत. महाराज म्हणतात, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. प्रगट गुह्य बोले सर्वांसाठी. किती व्यापक विचार आहे पहा. पुन्हा एकासाठी नाही आलंय हे सगळं. एक गुरु एक शिष्य ही परंपरा आहे. आपण गुरु परंपरेच्या अभंगामध्ये नेहमी गातो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. त्याच्या अगोदर निवृत्तीनाथ महाराजांचा आपण अभंग नेहमी गातो. आदिनाथ उमा
बीज प्रगटले मचिंद्रा लाधले सहज स्थिती. किती गुह्य असे विचार करा. त्या मासाने जेव्हा ऐकलं त्या क्षणाला भगवान शंकर त्याच्या पाठीमागे लागले की हे ज्ञान तुला कसं काय मिळालं, चोरून ऐकलंयस तू. म्हणजे एवढं गुह्य ज्ञान आहे ते मचिंद्राकडनं गोरक्षनाथाला मिळालं. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिलं. गहिनीनाथांचा साक्षात अनुग्रह निवृत्तीनाथ महाराजांना, आणि निवृत्तीनाथांचा अनुग्रह जेव्हा ज्ञानोबारायांना झाला तेव्हा मात्र ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेवानी हे सर्वांना खुलं करून दिलं, सर्वांसाठी खुलं आहे. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. कोणी या. अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीन तिन्ही लोके. अवघाची संसार सुखाचा करीण, किंबहुना घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. ही असणारी उघड प्रतिज्ञा, उघड धारणा या गुह्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये करणारे संत ज्ञानेश्वर महाराज हे आपणा सर्वांसाठीच असणारं हे मातृ हृदय, आणि म्हणून आपण त्यांना प्रेमानं माऊली असं म्हणतो. ज्ञानोबारायांच्या गीतार्थाचा जर विचार आपण केला तर काल महाराजांनी सांगितलंय की गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता हा सोनं आहे, परंतु त्या गीतेला अलंकार रूपानं जर धारण करायचं असेल, कारण कसं आहे की सोनं कितीही असू द्या, मग सोन्याच्या विटा आपण थोडीच गळ्यामध्ये घालून फिरणार आहोत. सोन्याची बिस्किट लोकांकडे असतात, मग काय बिस्किट गळ्यात घालून फिरणार आहे का? सोनं आहे, परंतु त्या सोन्याला परिधान करायचं असेल तर त्याला अलंकार बनवावं लागतं. तसं ही गीता हे सोनंच आहे, निश्चित सुवर्ण आहे. आपल्या धर्मग्रंथाचं मुख्य स्थान हे आहे, परंतु त्या गीतार्थाला अलंकार म्हणून शोभावं असं हे ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. काय आणि गंमत आहे बघा. जे मी तर अतिशय क्षमा मागून या ठिकाणी बोलेन की माझ्या मते असं मी जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो त्यावेळेस माझ्या असं प्रकर्षाने जाणवतं की ज्ञानोबाराने या सगळ्या गोष्टी कळत कशा असतील. अहो, ज्या अर्जुनाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष भगवंताने गीता सांगितली त्या अर्जुनाची सुद्धा समजूत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी काढतात. याही पलीकडं ज्या उद्धवाने ती गीता प्रत्यक्ष, ज्या संजयाने ती गीता प्रत्यक्ष पाहिली आहे, ऐकली आहे, मला वाटत नाही त्या संजयाला सुद्धा काही गोष्टी कळाल्या असतील, पण त्यानंतर हजारो वर्षानंतर ज्ञानोबाराय जेव्हा याच्यावरती टीका करतात तेव्हा ही आगाढ प्रतिभा ज्ञानेश्वरांच्या ठाई कशी यावी हे साक्षातच उपजताची ज्ञानी अशा पद्धतीचं हे चैतन्य आपल्या सर्वांना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. प्रगट गुह्य बोले. आणि खरं सांगू का, एक फार सुंदर उपमा आणि उपमयाचा दृष्टांताचा सुंदर आविष्कार ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. दृष्टांत आहेत, वेगवेगळे दृष्टांत आहेत, आणि म्हणून मला एक रूपक याच्यावरती सुचलं की जसं धबधब्याचं पाणी, येणाऱ्या गंगेचा प्रवाह, एवढा प्रवाह आहे, धबधबा खाली पडतो आहे, कोसळतोय, परंतु आपल्याला तहान लागल्यानंतर त्या धबधब्याला जावं आणि ग्लास धरावा, त्याच्या खाली एखादा लोटा धरावा आणि पाणी घ्यावं प्यायला, असं कधीच शक्य होणार नाही. त्या धबधब्याच्या प्रवाहाखाली तो लोटा पाण्याने भरणारच नाही. तर त्या पाण्याला वाहून जाऊन कुठेतरी जलाशयाचं मोठं रूप धारण करावं लागेल, आणि मग आपण आपल्या ग्लासानं त्या जलाशयातलं पाणी हवं तसं आपण पिऊ शकतो. तसं गीता हा धबधबा आहे आणि ज्ञानेश्वरी हा अथांग जलाशय आहे. गीता प्रत्यक्ष वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळेल हे सांगता येत नाही, परंतु ते धबधब्याचं पाणी जेव्हा ज्ञानेश्वरी सारख्या भावार्थ दीपिके सारख्या या जलाशयामध्ये येईल तेव्हा आपण आपल्या प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, आपल्या पात्रानुसार, आपल्या लोट्यानुसार त्या ज्ञानेश्वरीच्या या जलाशयाच्या शेजारी बसावं आणि जसं जमेल, जसं आपल्याला पेलवेल अशा पद्धतीने आपण लोटानं हे ज्ञानामृत प्राशन करावं, अशी ही अवस्था आहे. आणि म्हणून या ज्ञानेश्वरीच्या अनेक रूपकांचा विचार करताना 9वा अध्याय हा मध्यावरती आलेला ज्ञानेश्वरीच्या पूर्वार्धाची असणारी, गीतेच्या पूर्वार्धाची असणारी सांगत आहे, आणि इथून पुढे उत्तरार्धाला सुरुवात होते. म्हणून मध्यावरती आलेला हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. आणि कसं आहे
की या सर्व गोष्टी सांगत असताना जसं की तुमची आमच्या सर्वांची अवस्था आहे तशीच अवस्था श्रोत्यांची झालेली असावी. कुठलंही काम सातत्यानं आपण करायला लागलो की आमच्या शिक्षण शास्त्रामध्ये त्याला एक विशेष असा शब्द आहे, त्याला म्हणतात पठार अवस्था. मेथोडॉलॉजीमध्ये आपण जर पाहिलं तर आपण चढत जातो, परंतु एका विशिष्ट वेळेला आपल्याला अशी गती अचानक खुंटीत होते आणि लक्ष विचलित व्हायला लागतं. उदाहरणानं आता कोरोनाच्या काळामध्ये जसा कोरोना लागला तसं आम्ही खूप चिंतन आणि म्हटलं चला ठीक आहे आता खूपच छान पर्वणी आली आहे की चिंतन वाचन लेखन रियाज हे करत राहावं. परंतु मधल्या काळामध्ये आता हे 5-6 महिने उलटून गेले तर किती सारखं तेच करणार, म्हणून थोडीशी पठार अवस्था आली होती. तसंच आहे, कुठलंही एक काम सातत्याने आपण करत गेलो की थोडीशी पठार अवस्था येते. तसं विचार करा, ज्ञानोबा राय त्या दिव्य खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगत आहेत. सच्चिदानंद बाबा आदरे लेखुकू झाला, शेजारी सच्चिदानंद बाबा त्याचं लिखाण करत आहेत. निवृत्तीनाथ महाराज जे सद्गुरू आहेत ते ज्ञानोबारायांना आशीर्वाद देण्यासाठी समोर बसलेले आहेत. आणि जे श्रोते सज्जन अतिशय विद्वान आणि अतिशय भाग्यवान असे श्रोते समोर बसलेले आहेत. आणि ज्ञानोबाराय 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांना विनंती करतायत. सुरुवातीचीच ओवी आहे, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. नाही म्हटलं तरी थोडीशी पठार अवस्था आली असावी, थोडीशी श्रवणामध्ये लक्ष विचलित होण्याचं प्रमाण, कारण मध्य अवस्था आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ही प्रस्तावना केली, फार सुंदर आहे. आणि याच्यामध्ये ज्ञानोबाराय श्रोत्यांना विनंती करतात की लक्ष देऊन ऐका. कसं आहे, या पहिल्या 17-18 ओव्यांपर्यंत आपण काल चिंतन ऐकलेलं आहे. किती गोड ओव्या आहेत या. श्रोत्यांना विनंती करतायत खरं, परंतु दुसऱ्यांना श्रोत्यांना सुद्धा किती उच्च दर्जाची वागणूक किंवा उच्च दर्जाचं संबोधन करावं हे ज्ञानोबारायांकडनं शिकावं. आम्हाला खूप वाटायचं आम्ही फार चांगले कीर्तन करतोय, आम्ही फार चांगली प्रवचनं करतोय, आम्ही चांगली फार गायन करतोय, आम्ही फार चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम करतोय, आम्हाला फार वाटायचं. परंतु जेव्हा श्रोते समोर नाहीत ना, तेव्हा आमची बुद्धीची मर्यादा काय आहे हे आम्हाला कळायला लागलंय. काय असेल ते असेल, पण नारदाच्या त्या गादीवरती उभं राहिलो आणि समोर तुम्हासारखे सगळे श्रोते सज्जन दिसले की आपोआप सुचायला लागायचं. काय बोलावं, किती बोलावं, 2-2.5 तास कसे जातात निघायचं कळायचं नाही. पण आता फेसबुक आहे, बोलतोय खरं, पण मला कोणी दिसतच नाहीये. तर मला फार प्रयत्नपूर्वक चिंतनपूर्वक विषय मांडावे लागतात, कारण जर श्रोते समोर असते तर मग मात्र मला ते सहजासहजी सुचलं असतं. म्हणून मी आमच्या सौभाग्यतेनं म्हटलं तुम्ही तरी किमान समोर बसा, म्हणजे मी तुम्हाला सांगेन, आमचे बंधू आहेत त्यांना सांगितलं तुम्ही समोर बसा म्हणजे मला बोलता येईल. कारण असं आहे की श्रोता तो श्रोता नोहे, वक्ता तो वक्ता नोहे, श्रोतेनं विन. याच्या अगोदरची ओवी आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिली की तो, किंवा 28व्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, म्हणून वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते विन. श्रोत्यांशिवाय वक्ता असू शकत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी सुरुवातीला श्रोत्यांना विनंती केली तुम्ही अवधान द्या. परंतु अवधान द्या असं म्हटल्यानंतर सुद्धा ज्ञानोबारायांच्या विचारांची व्यापकता किती आहे पहा, की तुम्ही अवधान द्या ही विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एखादा कोणी म्हणू शकेल आता हा माझा अवधान द्या मला सांगतो म्हणजे काय, परंतु ज्ञानोबाराय तिथं सुद्धा आपली न्यूनता किंवा आपली लीनता त्या ठिकाणी व्यक्त करताना ह्या फार सुंदर ओव्या या ठिकाणी आलेल्या आहेत. ज्ञानोबारायांनी 17व्या अध्यायात फार सुंदर उदाहरण दिले आहे. 17व्या ओवीमध्ये, 16व्या ओवीमध्ये पहा, 18व्या ओवीमध्ये पहा. अहो ताण्ह्याचे लागता जटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनावटे, पडियंतयाचेनी. ज्ञानोबाराय म्हणतात
अहो मी तुम्हाला अवधान द्या म्हणतोय म्हणजे काय, तर तुम्ही लक्ष देत नाही अशातला भाग नाही, तुम्ही दुर्लक्ष करताय अशातलाही भाग नाही, किंवा तुमचं चित्त दुसरीकडे अशातलाही भाग नाही. परंतु ज्या पद्धतीने गायीच्या त्या वासरानं तिच्या कासोट्याला झटके दिल्यानंतर गायीचं जे स्तन आहे ते अधिक त्याच्यामध्ये दूध प्रसवतं, त्या पद्धतीने मी तुम्हाला वारंवार अशा लेकुरवाळापणानं किंवा लढीवाळपणानं अशा दाटण्या देतोय की जेणेकरून तुमच्या प्रेमाचा वर्षाव अधिक व्हावा आणि माझ्याकडून या गीतार्थाचं अधिक चांगल्या पद्धतीने निरूपण व्हावं. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबा या ठिकाणी श्रोत्यांना विनंती करतात. पुढच्याही ओव्या त्याच अनुषंगाने आहेत. नाही तर काय, मनोनी मजले कुरावाचे बोले, तुमचे कृपाळूपण निदेले, तेचे येईल ऐसे जी जाणवले, या लागी बोलिलो मी. माझ्या लेकुरवाळेपणाच्या बोलण्यानं, माझ्या लढीवाळपणाच्या बोलण्यानं तुमचं असणारं जे कृपाळूपण आहे, तुमचं असणारं जे कृपावात्सल असणारं अंतःकरण आहे, जे थोड्या अंश प्रमाणामध्ये झोपलेलं असावं, निदैलं असावं, ते चेईल ऐसे जाणवले, ते जाग होईल असं मला जाणवलं आणि म्हणून मी बोलतोय. नाहीतर तुम्ही श्रोते आहात, तुम्ही साक्षात महेशाची मूर्ती आहात. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. महाराज सांगतात तुम्ही महेशाची मूर्ती आहात आणि मी काय सांगावं, मी दुबळा आहे, मी अर्चित असे भक्ती. बघा एवढा ज्ञानाचा सागर आहे, योगी आहे, योगीराज आहे. तुका म्हणे नेनू युक्तीची खोली, अशा पद्धतीचं आगाढ ज्ञान असताना सुद्धा ज्ञानोबारायांची लीनता, ज्ञानोबारायांची विनयशीलता ही आपल्याला वाखाणण्याजोगी आहे. आम्ही 2 कीर्तन प्रवचन करतो, पण आमच्या कीर्तन प्रवचनामध्ये एखादा माणूस जर थोडासा विक्षेप करायला लागला तर कीर्तनकार बुवा त्याच्यावरती आशे धावून जातात की त्यांनी परत कधी कीर्तनाला येऊच नाही. पण ज्ञानोबारायांची श्रोत्यांच्या प्रती असणारी भावना पहा, काय प्रेम आहे. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, एरवी चांदणे पिक विजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वहाणी, हा हो गवगणासी गवसणी, गालीजे केवी. एरवी चांदणे पिक विजत आहे चेपणी. नाहीतर काय, अहो तुम्ही श्रोते म्हणजे कोण आहात? चांदण्याला काही पिकवत घालायला आडीला ठेवावं लागतं का? जसं फळ, आंबे, केळी ही पिकवण्यासाठी आडीमध्ये घालावी लागतात. आणि आजकालच्या आंब्यांना तर सवय अशी लागली आहे की ते सहजासहजी नॅचरल पद्धतीने पिकतच नाहीत, त्यांना वरून काही रासायनिक इंजेक्शन प्रक्रिया कराव्या लागतात, तेव्हा ते कुठे पिकतात. तसं चांदण्यांना काही पिकवायची आवश्यकता नाहीये, त्यांना आडीत घालायची आवश्यकता नाही. एरवी चांदीने पिक विजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वहाणी. का वाऱ्याला गती द्यावी म्हणून किंवा वाऱ्याला धावता यावं म्हणून त्याच्यात काही पेट्रोल डिझेल टाकायची गरज आहे का? हा हो गगनाशी गवसणी, घाली जे केवी. या संपूर्ण जगाला ज्या गगनानं गवसणी घातलेली आहे, त्या संपूर्ण जग ज्या गगनाने पांघरून त्याला आवरण घातलेलं आहे, या जगाला आवरण घालणारं गगन, पण त्या गगनाला काही कुठलं आवरण घालता येईल का? त्याला कुठली गवसणी घालता येईल का? त्याला कुठल्या खोळीमध्ये आपल्याला बांधून ठेवता येईल का? त्याप्रमाणे तुम्ही सर्वजण श्रोते आहात. ऐका पाणी ओथी जावे न लगे, नवनीती माथुला नरिगे, ते लाजिले व्याख्यान निगे, देखोनी जयाते. आणि हे गीतार्थ सांगतोय म्हणजे वेगळं काय सांगावं? गीतार्थाचं हे जे चांदणं आहे, गीतार्थाचं जे अमृत आहे, ऐका पाणी ओथी जावे न लगे.
पाण्याला पातळ करण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागते का? पाण्याला पातळ करावं काय आवश्यकता आहे? कारण पाण्यासारखं पातळ दुसरं काय आहे? ते मूळतः स्वभावतः पातळ आहे. नवनीता माथुला न रिगे, प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ताकाचं घुसळण करून मग नवनीत काढावं लागतं, लोणी काढावं लागतं. दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं पुन्हा लोणी, त्याला एवढं घुसळण करावी लागते की त्या ताकातून तेव्हा लोण्याचं मग गरम पाणी घाला, गार पाणी घाला, आळवणी घाला, शिळवणी घाला, असा प्रकार करावा लागतो. आजकालच्या लोकांना हे माहितीच नाही. याच्याही पलीकडे आमच्या शहरात तर दूध कशाचं असतं हे सुद्धा माहिती नाही. पोरांना जर विचारलं तर दूध कोण देतं, तर पोरं सांगतात गवळी देतो. इथपर्यंत अनाभिज्ञता आहे. पण तरी सुद्धा ज्ञानोबारायांचा हा दृष्टांत आपण सर्वांना ज्ञात आहे, ऐकणारे लोक सुज्ञ आहात, की एकदा घुसळण करून लोणी बाहेर काढलं की त्या लोण्याला पुन्हा घुसळण करायची आवश्यकता आहे का? ते विलाजिले व्याख्यान निघे देखुनी जया ते. अशा पद्धतीनं हे पूर्ण ब्रह्म असणारं, पूर्ण तत्वज्ञान असणारं जे भगवद्गीता आहे, ही गीतासार आहे, त्याला पुन्हा मंथन करायची आवश्यकता नाही. कारण मुळातच ते लोणी आहे. आणि मग त्याला मी हे अशा पद्धतीने मंथन करतोय, ते लाजिले व्याख्यान निघे देखुनी जया ते. अहो, माझे शब्द सुद्धा त्याला लाजायला लागलेले आहेत. हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे, शब्द मावळले या निवांतु निजे, तो गीतार्थू मराठिया बोलीचे, हा पाडू काही. 22वी ओवी फार सुंदर आहे. हे असो शब्द ब्रह्म जी या बाजे, हे शब्द ब्रह्म ज्या बाजेवरती, शब्द ब्रह्म वेद उपनिषद ज्या बाजेवरती निवांत पहुडावी, निवांत झोपावी, किंबहुना त्या ठिकाणी शब्दांचं असणारं काही सुद्धा चालू नये, अशा पद्धतीचं उपनिषद, वेद, शास्त्र, पुराण जिथं शांत होतात, तो गीतार्थ, ती भगवद्गीता, उपनिषदांचा सर्वांचा असणारा सार, ज्या ज्या आपण गीता आख्यानामध्ये सुरुवातीलाच गातो, सर्व उपनिषदो गावो, सर्व उपनिषद असणारे गाय आहेत. आणि त्या गायीचं दूध म्हणजे गीता अमृत दुहे नमहा, गीता अमृत असणारं हे दूध आहे. आणि त्या ठिकाणी पार्थो वत्स सुधीर भोगता, गीता असं असणारं दोग्धम गोपाल नंदन, दोग्धा असणारा गोपाल नंदन आहे. आणि ते गीता तत्व मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगावं अशी माझी कुठलीही पद्धतीची किंवा अशी कुठलीही माझी योग्यता नाही. तरी देखील परी ऐसिया मज दिवसा, तो पुढताची याची आशा, ते धिटीवा करुणी भावादृशा पढियंता होवावे. पण तरी सुद्धा तुम्हा सर्व कृपाळू श्रोत्यांच्या जीवावरती मी हे धाडस करतोय. तुम्ही सर्वजण समोर आहात म्हणून मी हे धाडस करतोय. मी बोलतोय म्हणजे बोलतोय म्हणून मला ज्ञान आहे म्हणून नाही, तर तुम्ही माझ्याकडनं बोलून घेताय. मला बोलता येतं हे निश्चित आहे, परंतु समोर तुम्ही आहात म्हणून मी बोलतोय. ज्या पद्धतीने दृष्टांत ज्ञानोबारांनी पुढचा दिला आहे, काय सुंदर दृष्टांत आहे. आता चंद्रापासोनी निवविते, जे अमृतापासोनी जीवविते, ते अवधान की जो वाढते मनोरथा माझिया. चंद्रापेक्षा सुद्धा शीतल असणारं, निवांत करणारं तुमचं अवधान आहे, तुमचं लक्ष आहे, तुमची कृपा आहे. अमृतापेक्षा ही तृप्त करणारी अशी तुमची ही कृपा दृष्टी आहे. आणि त्याच्यामुळे असं जे तुमचं अवधान आहे ते माझ्या सिद्धमतीला, माझ्या मनोरथाला ते अधिक त्या ठिकाणी वाढवत आहे, वृद्धी देत आहे. म्हणून की जे दिठिवा तुमचा वरुषे, ते सकलार्थ सिद्धमती पिके, एरवी कोंभेला उन्मेषु सुखे, जरी उदास तुम्ही. अशी तुमची कृपा दृष्टी, का जे दिठीला वरुषे, अशी तुमची कृपा दृष्टीचा जर माझ्यावरती वर्षाव होत राहिला तर कोणाच्याही सकळार्थ सिद्धी मती पिके, त्या ठिकाणी सकळ अर्थाची सिद्धी प्राप्त होणार आहे. पिकलेल्या फळाप्रमाणे ती गोड लागणार आहे. आणि जर तुम्ही उदास झाला तर मग मात्र एरवी कोंबेला उन्मेषु सुके. जे श्रोते, सद्गुरू, समोरचे असणारे, श्रवण करणारे कृपाळू महानुभाव संत, आपण जर त्या ठिकाणी उदास असाल
तर मग मात्र कोंभेला उन्मेषू सुखे. अंकुर आलेलं असेल, बीज फुटलेलं आहे, कोंभ फुटलेला आहे, तरी सुद्धा तो सुकून जायला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्ही अवधान द्या. बघा, अवधान द्या असं म्हणण्याकडे सुद्धा खूप पद्धती आहेत, खूप लक्ष म्हणजे आपण लक्ष वेधून घेणं याच्या सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत. लक्ष असलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि वारंवार या अवधानावरती ज्ञानोबाराय लक्ष केंद्रित करतायत. श्रोत्यांनी अवधान द्यावं ही ज्ञानोबारायांची अपेक्षा आहे. परंतु ते सांगताना एवढा अधिकार संपन्न असताना सुद्धा आमच्यासारखे कुणी जर असतं तर म्हणालं असतं, जा तुझं लक्ष नाही तर घरी जा. जसं शाळेत मला हे शिकायचं असेल तर शिक, नाही तर जा बाहेर निघून. पण ज्ञानोबाराय या ठिकाणी किती मोठेपणा श्रोत्यांना देतात की अवधान जर तुमचं असेल तर मी बोलेल, तरच मी बोलू शकेल, अन्यथा कोंभेला उन्मेषू सुके. अन्यथा माझ्या मनात आलेला निर्माण झालेला बीजांकुर सुद्धा सुकून जायला वेळ लागणार नाही. म्हणून सहजे तरी अवधारा वक्तृत्वावधानाचा होय चारा. तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाचा. सहजे तरी अवधारा, म्हणून वक्तृत्वाला जर चारा कशाचा आवश्यक असेल तर तो म्हणजे अवधानाचा आहे. समोर ऐकणाऱ्या व्यक्तीचं लक्ष, त्याचं समरसता, श्रोत्याची त्या वक्त्याप्रती असणारी भावना, त्याच्या चेहऱ्यावरती निर्माण होणारे, उत्पन्न होणारे अष्टसात्विक भाव, हा चारा वक्त्याला आवश्यक असतो. आणि असा जर चारा मिळाला तर वक्ता कोणी असो सहज बोलायला लागतो, सहज बोलायला लागतो. बघा ना, आपल्या लहान मुलं, आता आमच्या घरामध्ये लहान मुलांचं मी बघतो की त्यांना आपण जर प्रोत्साहन दिलं तर ते बोबडे बोलणारे पोरं सुद्धा बोलायचा प्रयत्न करतात. आपण नुसतं हसलो त्याच्या एखाद्या बोबड्या बोलाला की ते एवढं त्याला आनंद होतो की ते शब्द फुटत नाही, पण तरी सुद्धा त्याचा बोलायचा हुरहुर लागते. मी काय बोलावं, कधी बोलावं, कसं बोलेल. का तर समोरच्या व्यक्तीचं अवधान त्याच्याकडे आहे, समोरच्या व्यक्तीची प्रसन्नता त्याच्या बोलण्यानं होत आहे, आणि समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब, प्रतीत होणारं त्याच्या सिद्धांताचं असणारं जे काही तेज आहे ते त्याला निश्चित रिफ्लेक्ट होतं, जसं आरशामध्ये पाहावं, आणि ते रिफ्लेक्शन आपोआप आपल्याकडनं बोलवून घेतं. ही वस्तुस्थिती, आणि ही खऱ्या अर्थानं भौतिक शास्त्राची असणारी खऱ्या अर्थाची एक थिअरी आहे. न्यूटनने त्याला नाव दिलं ऍक्शन रिॲक्शन. म्हणजे तो तिसरा गतिविषयक नियम सांगतो की जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. या न्यायानं समोरचा माणूस बोलत असताना पलीकडनं जशी प्रतिक्रिया येईल तशा पद्धतीने तो बोलत राहतो. जशा पद्धतीने समोरच्याचं अवधान आपल्याकडे राहील त्या पद्धतीने त्याला बोलायला हुरूप वाटतो. अन्यथा त्या ठिकाणी काय बोलतोय आणि काय बोलावं, काय बोलू नये या कुठल्याही गोष्टीचा विचार मनामध्ये येत नाही. श्रोते ऐका, आता मला तुम्ही समोर दिसत नाहीयेत, पण मला भाषिक सत्तेमध्ये मला असं जाणवत आहे की मला तर माझ्या फेसबुक लाईव्हला बरेच लोक माझे चाहते आहेत, असंख्य नवीन लोक आहेत, बरेच लोक मला पाहत आहेत. त्या भाषिक सत्तेमध्ये मी एक कल्पना करतो आहे की मला ऐकणारे बरेच लोक आहेत, आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे बोलू शकतो. म्हणून संवादाचा सुवा उढळे तरी हृदयाकाश सारस्वत ओळे, आणि श्रोता दूषिता तरी वितुळे मांडला रसू. महाराज म्हणतात की असा असणारा संवादाचा सुवा म्हणजे वारा जर वेगानं धावावा असं वाटत असेल तर श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये सुसंवाद होणं गरजेचं आहे. आणि तेव्हा हे ज्ञान, तेव्हा असणारा हा भावाचा फुलोरा निश्चित माझ्या मतीमध्ये, माझ्या ज्ञानामध्ये निर्माण होईल. म्हणून तुम्ही लक्ष द्यावं. आणि पुन्हा दृष्टांत आहे, फार सुंदर दृष्टांत आहे. दृष्टांत आणि रूपक, उपमेय, उपमानांचा असणारा जर खऱ्या अर्थानं विचार केला तर मला वाटत नाही ज्ञानेश्वरी सारखे दुसऱ्या कुठल्या ग्रंथामध्ये असे सुंदर उपमा असतील. लहान तोंडी छोटा घास घेतोय, अनेक विद्वान लोक ऐकत असतील, पण उपमा कालिदासस्य असा एक पूर्व कवींचा असणारा आपणा सर्वांना सर्वश्रुत श्लोक आहे. म्हणजे उपमा असावी कुणाची तर कालिदासाची. कवी व्यासभास कालिदास, असा कालिदास, कवी कालिदास यानं उपमा अलंकाराला किंवा उपमेयाना अशा पद्धतीचं एक नवचैतन्य दिलं की उपमा म्हटलं की कालिदास अशा डोळ्यासमोर येतो.
परंतु मला हे निश्चित आणि ठामपूर्वक सांगावंसं वाटतं की कालिदासाच्या उपमे सुद्धा, त्या उपमाना सुद्धा फिक्या पाडतील अशा अनेक उपमा ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. कालिदास सुद्धा फिका पडावा असं ज्ञानेश्वरीमध्ये अनेक उपमा आहेत. आता याचाच विचार करा, किती सिद्धांत पटवून देताना किती दृष्टांत आणि किती उपमा द्याव्या. ज्ञानोबारायांनी पुढे दृष्टांत दिलाय, उपमा दिली आहे. आहो चंद्रकांतू द्रवता किर होय, परी ते हातवटी चंद्रा की आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. चंद्रकांत नावाचा मणी आहे की त्या चंद्रकांत मण्याला द्रवता येतं, पाझर फुटतो, अशी त्याची ख्याती आहे. परंतु त्या चंद्रकांत मण्याला पाझर फोडण्याची ताकद ही फक्त चंद्रामध्ये आहे. आणि चंद्राची जर ताकद असेल तरच तो चंद्रकांत मणी पाझरू शकतो, अन्यथा नाही. तसं वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेने विन. त्या चंद्रकांत मण्यामध्ये जी पाझरण्याची क्षमता आहे ती वक्तामध्ये असेलही, परंतु जशी त्याला पाझरवण्याची शक्ती, त्या चंद्रकांत मण्याला पाझरवण्याची शक्ती ही चंद्रामध्ये आहे, तसं वक्त्याला वक्तृत्वाची कल्पना सुचावी, वक्त्याला वक्तृत्वाचा ओघ निर्माण व्हावा, याच्यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती श्रोत्यांच्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणून सर्व श्रोत्यांना ज्ञानोबाराय विनंती करतात, हे गुह्य ज्ञान मी आपणा सर्वांना सांगणार आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. हे प्रगट ज्ञान मी तुम्हाला सांगणार आहे. जे ज्ञान देवानं आपल्या आईला सांगितलं नाही, जे देवानं आपल्या पित्याला सांगितलं नाही, जे न संगेची बंधू बळीभद्राशी आपल्या भावाला सांगितलं नाही, ना कुठल्या आपल्या सवंगड्यांना सांगितलं नाही, ते गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगितलंय. आणि ते अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हा आम्हापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून आता 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला 9व्या अध्यायाच्या या प्रस्तावनेमध्ये ज्ञानोबाराय आपण सर्वांना विनंती करतात, तरी अवधान ऐकले दिजे, माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष द्या. आता परंतु लक्ष द्या म्हणताना सुद्धा ज्ञानोबारायांनी वक्त्यांना किती मोठेपणा दिलाय, तर श्रोत्यांना किती मोठेपणा दिलाय हे प्रत्येक वक्त्याने अभ्यासण्यासारखं आहे. आणि म्हणून सगळ्या वक्त्यांना हे निश्चित ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 46 या 30 ओव्यापर्यंतचं पारायण सातत्यानं घडावं. आणि खऱ्या अर्थानं सगळ्या वक्त्यांना, माझ्यासही सगळ्यांना श्रोत्यांची फार आठवण होते या कोरोनाच्या काळामध्ये. आणि तेव्हा श्रोते काय असतात हे आपल्याला कळून जातं. म्हणून ज्ञानोबाराय वर्णन करतात, म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. आता आमुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, साख खडईने साई खडियाने काही प्रार्थावे, सूत्रधारा ते. महाराज म्हणतात तांदूळ आहे, त्या तांदळानं आचार्याला काही विनंती करायची गरज आहे का, बाबा मला गोड करून घे म्हणून? नाही. तांदूळाने त्याने जसं लागेल तसा, त्याने जसं टाकेल तो मसाला, त्याने जसं टाकेल तेवढं पाणी, त्याने टाकेल तेवढं मीठ, हे आपल्या अंगाला लावून घ्यावं. आणि त्याने जी चव देईल त्या चवीमध्ये समोरच्याला तृप्त करावं, हे तांदळाचं कर्तव्य आहे. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, मी तांदूळ आहे आणि त्याचा पाक शिजवणारे, कुशाल सुग्रास भोजन करणारे आपण सर्व आचारी आहात. आता मी तुम्हाला काय विनंती करायची गरज आहे की मला गोड करून घ्या? कधीतरी विनंती केली जाते, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुम ते विनवी तसे. पण ज्ञानोबाराय इथं मात्र उलटा सिद्धांत मांडतात, माझी काय गरज आहे तुम्हाला विनवायची? तुम्ही आचारी आहात, तुमच्यामुळे हा पाक सिद्ध होणार आहे. आता तो कसा करायचा आहे ते तुमचं तुम्ही ठरवून घ्या. तांदळाने काय बोलायची गरज नाही. ज्या पद्धतीने दुसरं उदाहरण अजून दिलेलं आहे, साई खडियाने काय प्रार्थावे सूत्रधारा ते. सूत्रधार म्हणजे तो दोऱ्यावरच्या कटपुतलीच्या बावळ्यांचा खेळ करणारा तो सूत्रधार. आणि त्या दोऱ्याच्या नाचल्यानं नाचणाऱ्या या भावलीनं ज्याच्या हातात दोरी आहे त्याला काही विनंती करायची गरज आहे का, बाबा मला नीट नाचव म्हणून? बघा श्रोत्यांना किती मोठेपणा ज्ञानोबारायांनी दिलाय. तुम्ही संत सज्जन महानुभाव माझ्याकडनं हे वधवून घेताय. आता ज्या पद्धतीने त्या दोरी
असलेल्या ज्याच्या हातात आहे असा तो सूत्रधार, त्या सूत्रधाराला या बाहुलीनं विनवायची गरज नाही की बाबा तू मला नीट नाचव म्हणून. तसं मी तुम्हाला काय विनवायची गरज आहे, तो काय बाहुलियाच्या काजा नाचवी, की आपुलिया जाणीवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवू ठेवी काय काज. तो कशासाठी नाचवतोय, बाहुलीच्या याच्या चांगले दिसण्यासाठी नाचवतोय की स्वतःला पैसे मिळावे म्हणून नाचवतोय, हे जसं त्या सूत्रधाराचं जे काही असेल ते आपण विचार करू नये, नाचणाऱ्या बाहुलीने विचार करू नये. त्या पद्धतीने वक्ते आम्ही जरी असलो तरी तुम्ही श्रोते, तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी आमच्याकडनं वधवून घ्याल, माझ्याकडनं वधवून घ्याल, त्या पद्धतीने तुम्ही वधवून घ्या. कारण शेवटी मी तांदूळ आहे आणि तुम्ही पाककर्ते आहात. मी चंद्रमणी आहे परंतु तुम्ही चंद्र आहात. मी दाण वासरू आहे पण तुम्ही श्रोते दुभती गाय आहात. मी जरी या ठिकाणी बोलत असलो तरी सुद्धा मी दुबळा आहे आणि तुम्ही सर्व महेशाची मूर्ती आहात. म्हणून असा असणारा हा जो ज्ञानोबारायाने सर्व श्रोत्यांना या ठिकाणी अवधानाच्या विषयी प्रार्थना केलेली आहे, याच्यामध्ये 31व्या ओळीपर्यंत आपण हा विचार या ठिकाणी पाहिला. एक गोष्ट सांगू, हे सगळं जे काही अवधान द्या, लक्ष द्या, याच्याकरता ज्ञानोबारायांनी 31 ओव्या खर्च घातल्यात. याच्या पाठीमागं कारण का, तर त्याच्या पाठीमागं कारण हे आहे की ज्ञानोबारायांना जो सांगायचा तो सिद्धांत अतिशय महत्वाचा आहे. मुळात तो गुह्य आहे आणि निस्ता गुह्य नाही तर तो राजविद्या आहे. तो गुह्य उपदेश जो अर्जुनाला देवानं केला, तो उपदेश आम्हाला आता ज्ञानोबाराय सांगणार आहेत. आणि जसं शाळेमध्ये किंवा विद्यार्थ्यांना शिकवत असताना प्रस्तावनेमध्येच गुरुजी अतिशय अशी विस्तृत प्रस्तावना करतात आणि त्याच्यामध्ये त्या प्रस्तावनेच्या माध्यमातून आताच्या बोली भाषेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण करतात, उत्सुकता निर्माण करतात. अरे बाबा, हे मी तुम्हाला उद्या एक गोष्ट सांगणार आहे बरं का, मी तुम्हाला उद्या एक गोष्ट सांगणार बरं का, नीट तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित यायचं बरं का, उद्या आपल्या शाळेत एक महत्वाची गोष्ट होणार आहे बरं का. असं जेव्हा वारंवार 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 सांगितलं जातं त्यावेळेस पोरांच्या लक्षात येतं की नेमकं उद्या काय होणार आहे. म्हणून ते उत्सुकता ताणून धरून 7ची शाळा 6:30 वाजताच पोरं उपस्थित असतात. तसं ज्ञानोबारायांनी ही सर्वांच्या प्रती असणारी क्युरिओसिटी निर्माण करून ठेवली, एक उत्सुकता निर्माण करून ठेवली की आता हे गुह्य ज्ञान आपल्याला सांगायचं आहे. आणि त्या गुह्य ज्ञानाची पूर्व पीठिका ज्ञानोबारायांनी अशा पद्धतीने तयार केली. अवधान द्या, लक्ष द्या आणि चित्त एकाग्र करून ऐका. मग अवधान द्या म्हणताना श्रोत्यांना किती मोठेपणा, श्रोत्यांना कशा पद्धतीची विनंती केली आहे, किती लहान ज्ञानोबारायांनी व्हावं, विचार करा. म्हणून आम्ही सगळ्यांना आता मोठेपणाची हाव आहे. सगळ्यांना वाटतं मला मोठं व्हावं असं वाटतं, परंतु जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. तुकोबारा देवाला विनंती करता, देवा मोठेपणा नको रे बाबा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, लहानपण देगा देवा. गीतार्थाचा एवढा अमृताला सुद्धा पैंजेवरती जिंकणारा भावार्थ ज्यांच्या मुखातून निघावा, योगीराज म्हणून ज्यांना जगाने वंदन करावं, तुकोबारायांसारख्यांनी सुद्धा सांगावं, ज्यांनी वेदांचा अर्थ ठामपणे सांगितला, वेदांचा तो अर्थ माशीच ठावा, ते तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. युक्तीची खोली किती आहे, ज्ञानाची पातळी किती आहे. नव्हे नव्हे जनाबाईने ज्यांना ज्ञानाचा सागर म्हणावं असे ज्ञानोबाराय, परंतु ते ज्ञानोबाराय सुद्धा श्रोत्यांच्या समोर किती छोटेपणा घेतात, किती नमतापणा घेतात, किती त्या ठिकाणी विनय दाखवतात. हा अभ्यासनाचा विषय आहे.
कारण तुकोबारायांनी देवाला विनंती केलेली आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना उपदेश केलेला आहे. तुका म्हणे जाना जाना व्हावे लहानाहुनी लहान, व्हावे लहानाहुनी लहान, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. तुकोबारायांनी देवाला विनंती केली, लहानपण दे. खरोखर किती लहान असावं आणि वक्त्यांनी तर खरोखर किती लहान असावं, किती छोटं व्हावं, या ओव्यांचा आपण विचार केल्यानंतर लक्षात येतं. पण आता ह्या 31 ओव्या झाल्या आणि ज्ञानोबारायांनी वक्त्यांच्या प्रती अवधान 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 द्या, लक्ष द्या, विनंती करून त्यांना मोठेपणा देऊन हे सारखं सारखं त्यांना आपलं किती कमीपणा हे दाखवून जेव्हा सारखं सारखं त्यांच्या प्रती विनंती केली, तेव्हा मात्र मग निवृत्तीनाथ म्हणाले, तव श्री गुरु म्हणती काय जाहले, हे समस्त ही आम्हा पावले, आता सांगे जे निरूपले नारायणे. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले, अरे बाबा ज्ञानदेवा, तुम्हाला काय झालंय, काय तुम्ही एवढा वेळ का अवधान द्या म्हणून, लक्ष द्या म्हणून विनंती करताय, असं कशासाठी? अहो तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते आम्हाला सगळ्यांना कळालंय. आता अधिक तुमचा वेळ खर्च करू नका, आता अधिक वेळ तुम्ही, अधिक शब्द तुमचे यापायी घालू नका. तेव्हा ज्ञानोबारायांना गुरु आज्ञा मिळाली आणि संतोष प्राप्त झालेले ज्ञानोबाराय बोलू लागले, येत संतोषुनी श्री निवृत्तीदासे, जी जी म्हणून उल्हासे, अवधारा श्री कृष्ण ऐसे बोलते जाहला. आणि जेव्हा निवृत्तीनाथांनी आज्ञा केली, ज्ञानोबा माऊली बोला, तुम्हाला जे काही सांगायचं ते आम्हाला कळालंय. आता श्रीकृष्ण आणि नारायणाने नेमकं अर्जुनाला काय सांगितलं ते सांगा. आणि तेव्हा ज्ञानोबारायांना श्री गुरूंच्या असणाऱ्या या आशीर्वचनानं संतोष प्राप्त झाला आणि जी जी म्हणून उल्हासानं ज्ञानोबाराय सांगायला लागले आणि अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाला. श्रीकृष्ण काय बोलतायत हे तुम्ही ऐका म्हणून ज्ञानोबारायांनी श्रोत्यांना पुढील निरूपण सांगितलं. इथे गीतेतील 9व्या अध्यायातील पहिला श्लोक. श्री भगवान वाच, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे, ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. आणि मग श्री भगवान अर्जुनाला सांगू लागले, इदम हे, तू ते म्हणजे तुला, गुह्यतम अतिशय गुह्यतम असणारं ज्ञान, प्रवक्ष्यामि अनसूयवे, हे अनसूया असलेल्या अर्जुना. आता याच्यामध्ये अर्जुनाचं सुद्धा वर्णन देवानं केलेलं आहे. हे अतिशय गुह्य ज्ञान, ज्ञान विज्ञानम सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात, ज्ञान विज्ञानासहित असणारं हे ज्ञान, मोक्षसे शुभात, मोक्ष प्राप्तीचं असणारं हे ज्ञान, गुह्य ज्ञान मी तुला सांगतोय. परंतु का? त्याचं कारण असं आहे की तुलाच सांगतोय, याच्या पाठीमाग मुख्य कारण हे आहे की तू अनसूया आहेस, अनसूया आहेस. तुझ्या मनात कुणाविषयी असूया नाही आणि खऱ्या अर्थानं परमार्थ, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान या सर्व गोष्टींचा जर अधिकार कुणाला असेल तर या एकाच श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं, जो अनसूया आहे, ज्याच्या मनात कुणाविषयी असूया नाही, असा जो कोणी आहे त्यालाच या ज्ञानाचा, आत्मचिंतनाचा अधिकार आहे. म्हणून ना तरी अर्जुना हे बीज, पुढती सांगिजेल तुझ, जे हे अंतकरणीचे गुज जीवाची, अंतकरणाचं हे गुज आहे. ज्ञानदेवांनी जेव्हा या गीतार्थाच्या या 9व्या अध्यायातील, गीतेतील 9व्या अध्यायावरती चिंतन करताना, याचं निरूपण करताना पुढे काही ओव्या दिलेल्या आहेत. ये नेमाने जीवीचे ही फेडावे,
मग गुज कापा मज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी. बघा, जो स्वभाव अर्जुनाचा आहे तो अर्जुनाचा स्वभाव कदाचित ज्ञानोबारायांच्या लक्षात आला असावा, आणि ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखामध्ये अतिशय गोड ओवी टाकतात की अरे हे गुह्य सांगतोय मी तुला, ज्ञान सांगतोय, गुह्य गुह्य म्हणून मी तुला त्याच्याविषयी उत्सुकता निर्माण करतोय, पण तुला असं वाटेल की हे गुह्य सांगतोय देव खरा, पण मला का सांगतोय? गुह्य आहे तर तुम्हाला सांगतोयस कशाला? असं कधी कधी होतं ना, अति परिचयात अवज्ञा, असा हा एक शास्त्राचा नियम आहे. देव जवळ असताना सुद्धा अर्जुनाला अनेक भ्रम झालेले आहेत, म्हणून तर ही गीता निर्माण झाली. आणि देवानं अर्जुनाला प्रश्न केला, देवानं अर्जुनाची अगोदरच समजूत काढून घेतली. तुला वाटत असेल की हे गुह्य ज्ञान आहे, पण मी तुला का सांगतोय, तर त्याचं कारण आहे, कारण तू कसा आहेस हे तुला माहिती नाही, पण मी जाणून आहे. भगवंत अर्जुनाचं वर्णन करतात, तरी परियेसी गा प्राज्ञा, तू असतेचीच संज्ञा, बोलिले गोष्टीची अवज्ञा नेनसी करू. तू कसा आहेस, तर तू प्राज्ञ आहेस. आस्था म्हणजे काय, तर आस्थेचं नावच अर्जुन आहे. तू आस्थेची संज्ञा, बोलिली गोष्टीच्या अवज्ञा नेनुसी करी. म्हणून गूढपणा पुले मोडो, वरी न बोलणे ही बोलावय घडो, वरिया मुचिया जीवीचे पडो तुझ्या जीवी. म्हणून हे गूढ असलेलं मी तुला सांगतोय, कारण का आमच्या जीवातलं तुझ्यापर्यंत पोचावं, गुह्य तुला सांगावं. आणि देवाच्या भक्तीचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये नवविधा भक्ती, या नवविधा भक्तीपैकी सख्य भक्ती ही काय असते ही अर्जुनानं आपणा सर्वांना दाखवून दिलंय. मैत्री कशी असावी हे अर्जुनाचे आणि देवाच्या मैत्रीवरनं लक्षात येतं. कारण अर्जुनाने देवाच्या प्रती असणारे सख्य भाव निर्माण केला, सख्य भक्ती निर्माण केली, आणि ती भक्ती आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहोत की त्या भक्तीच्यामुळेच ही गीता गुह्य ज्ञान अर्जुनाला प्राप्त झालं, आणि त्याच्या योगाने ज्ञानोबारायांना आणि ज्ञानोबारायांच्या योगाने तुम्हा आम्हा सर्वांना. कारण असं आहे, मैत्रीची 5 लक्षणं शास्त्रकार सांगतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एक लक्षण आहे, ते म्हणजे गुह्यम आख्याती पृच्छती, ददाती प्रति गुह्णाती, गुह्यम आख्याती पृच्छती, भुंक्ते भोजयते चैव षडविधा मैत्री लक्षणम. हे अशी शास्त्राने मित्राची लक्षणं सांगितली. 6 लक्षणं आहेत. ददाती प्रति गुह्णाती, देणं, त्याने दिलेलं घेणं. गुह्यम आख्याती आणि पृच्छती, आपल्या मनातलं गुह्य त्याला सांगणं आणि त्याच्यातलं गुह्य आपल्याला बोलून घेणं. म्हणून मित्राची फार आवश्यकता आहे, आणि या काळात तर फार गरज आहे. चांगले मित्र असावेत, चांगल्या मित्रांकडे आपलं मनातलं गुह्य, आपल्या मनातल्या काळजी, आर्थिक नुकसान, शारीरिक नुकसान, होत असलेले अनेक परवड हे सांगत राहा, गुह्य बोलत राहा. अन्यथा बरेच लोक आपल्या मनातली घुसमट सहन होत नाही, आणि त्याच्यामुळे अनेक लोक या कोरोनाच्या काळामध्ये आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. म्हणून जीवनामध्ये एक चांगला मित्र असावा की ज्याच्याजवळ आपल्या जीवनातल्या सर्व खंत, आपल्या जीवनातल्या सर्व व्यथा, आपल्या जीवनातले सगळे गुह्य त्याला सांगता करता यावं, त्याला बोलता यावं. त्याच्याशी आपण अतिशय हक्कानं आपल्या जीवनातलं गुह्य त्याला सांगावं. तसं देव अर्जुनाला म्हणतात, माझ्या जीवीचे जे आहे ते तुझ्या जीवामध्ये पडावं, म्हणून मी तुला हे सांगतोय. तुला वाटत असेल हे का सांगावं, अरे दूध आहे. आता ज्ञानोबारायांनी दिलेली सुंदर दृष्टांत, सुंदर उपमा पहा. दूध आहे, परंतु त्या थानामध्ये, गायीच्या स्तनामध्ये, आईच्या स्तनामध्ये असलेलं दूध हे स्थानाला, त्या थनाला, त्या ठिकाणी त्या कासेला काय गोड आहे? गायीच्या स्तनामध्ये असलेलं दूध आहे, परंतु ते दूध गोड जरी असलं तरी स्तनाला त्याची काही किंमत नाही. परंतु ते जे गूढ दूध आहे ते जेव्हा वासराच्या मुखामध्ये पडेल तेव्हाच त्या दुधाची किंमत आहे. तसं ज्ञान माझ्याजवळ आहे, ब्रह्मज्ञान, स्वतः मी ब्रह्म आहे, तर माझ्याजवळ ब्रह्मज्ञान असणं निश्चित आहे. परंतु माझ्याजवळ असलेल्या ज्ञानाला जोपर्यंत तुझ्यासारख्या वत्सरूपी प्राज्ञ असणाऱ्या, आस्थारूपी असणाऱ्या अर्जुन रूपी वासराच्या मुखामध्ये जोपर्यंत ते पडत नाही, तोपर्यंत
त्या दुधाची काय गोड किंवा त्या दुधाची काय चाड, आगा थानी किर दूध गुड, परी थानाशीच नव्हे की गोड, म्हणून सरो का सेवती याची चाड, जरी अनन्यमुळे. ज्ञानोबरायांनी अजून फार सुंदर दृष्टांत दिलेली आहेत बघा. मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी सांडी विखोरी गेले म्हणू ये काही. डालगीमध्ये कणगीमध्ये आता आपल्या धान्याच्या कोठीमध्ये ठेवलेलं बीज आहे, ठेवलेलं धान्य आहे, ते आपण बाजूला काढलं आणि ते जर आपण जमिनीमध्ये पेरायला म्हणून त्या ठिकाणी जमिनीत पेरलं, तर याचा अर्थ असा नाही ते काढलं आणि ते सांडलंय आणि ते वाया गेलं, असा त्याचा अर्थ नाही. मुडाहुनी बीज काढिले, ठेवलेलं कणगीतलं बीज धान्य, जसं शेतकरी आता पावसा पडायच्या सुरुवातीच्या काळामध्ये पहिला पाऊस पडून गेला की वापसा पडला की पेरणी करतो, मग त्याने त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी शेतामध्ये टाकलेलं धान्य हे वाया गेलं असं म्हणता येईल का? ज्ञानोबरायांनी किती सुंदर दृष्टांत दिलेला आहे. मुडाहुनी बीज काढिले, ते बीज काढलं जमिनीमध्ये पेरलं म्हणजे ते वाया गेलं नाही. तसं मी आज माझ्या इथे साठवून ठेवलेलं ब्रह्मज्ञान तुला सांगतोय म्हणजे ते वाया गेलं नाही. कारण मला माहिती आहे जसं जमिनीत पेरलेल्या त्या धान्यापासून त्या बीजापासून असंख्य त्या ठिकाणी पुन्हा बीज निर्माण होणार आहे, पुन्हा धान्याचे अनेक दाणे तयार होणार आहे. त्या पद्धतीने मला याची पूर्ण खात्री आहे. हे गूढ गुह्य ज्ञान अर्जुना मी तुला देतोय, पण त्या ज्ञानाचा खऱ्या अर्थानं उपयोजन, खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाची असणारी योग्य जी असणारी पारख करणारा तू प्राज्ञ आहेस, म्हणून मी तुला देतोय. या लागी सुमणू आणि शुद्धमती, जो आनंदकू अनन्य गती, पैगा गोप्य ही परितया प्रती चावळे जे सुख. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. मी तर सांगेल जे वर्णन देवाला सुद्धा अर्जुनाचं करता आलेलं नाही, ते वर्णन ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये अर्जुनाचं केलेलं आहे. अर्जुन कसा आहे बघा. या लागी सुमणू आणि शुद्धमती. सुमन, ज्याचं मन अतिशय सुंदर आहे, चांगलं आहे. मनावरती चिंतन करताना वेळ आपल्याकडे कमी आहे. माझा वेळ जवळजवळ आता संपत आला आहे, म्हणून जास्त चिंतन करणार नाही. परंतु आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, ज्याचं शुद्ध मन असतं, ज्याचं चित्त निर्मळ असतं, तो माणूस प्रत्येकाला हवा असं वाटतो. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. भगवंत जान जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान तया जवळी. भगवंत जाण. महाराज सांगतात म्हणून मन शुद्ध असावं. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. म्हणून अर्जुनाला देवानं सांगितलं, कारण का तो अर्जुन कसा आहे, सुमन आणि शुद्धमती, शुद्ध विचारांचा आहे. जो अनिंदकू अनन्य गती, अनन्य भावानं देवाला शरण आलेला आहे, अनिंदकू आहे. पैगा गोप्य ही तया प्रती चावळीचे सुख. आणि म्हणून हे गौप्य सुद्धा त्याच्याजवळ सहज मी चावळून गेलो. जसं की झोपेमध्ये एखादा माणूस चावळला जातो, असं मी सहज सहज विश्वासानं तुझ्या प्रती देत आहे. तरी प्रस्तुत आता गुणीह, तू वाचोणी आणिक नाही, म्हणून गुज तुझ्या ठाई लपवू नये. म्हणून अर्जुना, मला असं वाटतं की असा असणारा सर्व गुण संपन्न तू माझा मित्र आहेस, शिष्य आहेस, आणि म्हणून सखा आहेस, म्हणून मी हे गुज तुला सांगतो आहे. आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. आता इथं तुमच्या मनात जी जी उत्सुकता निर्माण झालेली आहे, गुज गुज गुज, गुह्य गुह्य, प्रगट गुह्य, आमच्या सर्व संयोजकांनी नावही त्याला दिलंय गुह्य गुह्य. परंतु आहे तरी काय गुह्य, गुज आहे तरी काय ते तरी आम्हाला कळू द्या.
तसं भगवंताने सुद्धा अर्जुनाला सांगितलं, ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखामध्ये ओवी घालतात. आता किती नावा नावा गुज, सारखं गुज गुज, गुह्य गुह्य, सिक्रेट सिक्रेट. आता आपल्या शुद्ध मराठी भाषेत त्याला म्हणायचं तर गुज आणि गुह्य या गोष्टी कदाचित कळणार नाही, पण त्याला आपण बोली भाषेत वापरतो सिक्रेट. मला काहीतरी तुम्हाला सिक्रेट सांगायचंय असं एकदा बायकोने नवऱ्याच्या कानात सांगितलं की नवरा रात्रंदिवस विचार करत राहतो, काय असेल बरं हे सिक्रेट, काय असेल बरं हे गुड. आणि पुन्हा अजून त्याला एक गोड शब्द पुढचं त्याला जोडला जातो, ते म्हणजे पर्सनल सिक्रेट. पर्सनल सिक्रेट. मग अजून त्यामध्ये आमचं बऱ्याचदा असं होतं घरामध्ये, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, अरे सांगायचं तर सांगून टाकणं पटकन, नाही सांगेन वेळ आल्यावरती. असं नाही, वेळ आल्यावरती नाही. म्हणून मी म्हणत असतो, आता एकदा गाडीचा गेअर पडलाय ना की पहिला लगेच गेअर टाकून गाडी सुरू करायला. काय सांगायचं ते आत्ता सांग, परत विचार करायला वेळ नाही. कारण डोक्यामध्ये पुन्हा ते सारखं राहतं, काय सांगायचं असेल बरं, काय सांगायचं असेल बरं, काय असेल बरं हे सिक्रेट, काय असेल बरं हे गुड, असं सारखं वाटायला लागतं. तसं अर्जुन सुद्धा कदाचित देवाला म्हणाला असेल, किती नावा नावा गुज, काय सारखं गुज गुज, काय आहे ते एकदा सांगून तरी टाक. परंतु तिथं सुद्धा मग ज्ञानोबारायांनी अर्जुनाला जाग केलं, तुम्हाला मला जाग केलं, सांगेन पण ऐक परी तेची ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढी जे फाडू वाडे पारखुनिया. एखाद्या वस्तूमध्ये भेसळ केल्यानंतर पारखून त्याच्यातली भेसळ बाजूला करावी. त्याच्यातलं ज्ञान आणि विज्ञानासहित मी तुला सांगणार आहे, पण तू ते सांगेल तेव्हा त्याच्यातलं ज्ञान विज्ञान व्यवस्थित तू बाजूला करावंस. ज्या पद्धतीने पुन्हा दृष्टांत आहे, का चाचूची सांडसे खांडीजे पया पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तेसे वाटून देऊ. का चाचूचे सांडसे, ज्याप्रमाणे आपल्या चोचीनं सांडशीनं राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो, ज्याला क्षीर नीर विवेक बुद्धी असं म्हणतात, त्या पद्धतीने तू या ठिकाणी त्या राजहंसाप्रमाणे चांगले चांगले जे आहेत ते सर्व कण त्या ठिकाणी वेचावेस. तैसे जे जाणतील साठी. अजून एक दृष्टांत फार सुंदर आहे. मग वारयाची धारसा, राजहंसाचा दिला, चांगलं वाईट कसं निवडावं, राजहंसासारखं. दुसरं उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये वाढवणी करतो, उफणणी करतो. उफणणी हा शब्द आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की काढलेलं पीक झोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही कोंड्याचा भाग राहत असतो. मग त्या तिडव्यावरती उभं राहायचं आणि शेतकऱ्यानं वाऱ्याच्या दिशेनं हातामध्ये उफणणी घ्यावी, एखादं गमेलं घ्यावं, त्याच्यामध्ये ते धान्य आहे ते त्या ठिकाणी भरावं. ते जेव्हा वरून खाली सोडलं जातं तेव्हा त्याच्यातला कोंडा आपोआप बाजूला बाहेर पडतो आणि धान्याची रास या ठिकाणी लागते. त्या पद्धतीने तुम्ही आम्ही सर्वांनी अनेक ज्ञान आपल्याकडे आहे, परंतु संत विचारांचा जो वारा आहे, संत वचनांचा जो वारा आहे, त्या वाऱ्यावरती आपण आपलं ज्ञान आपलं धान्य हे अशा पद्धतीने उफणावं. आणि ते उफणल्यानंतर काय होईल, जे विचारांचं थैमान आहे, विचारांचे अनेक भेसळ आपल्या डोक्यामध्ये झालेली आहे, त्या सर्वांना या संत विचारांच्या वाऱ्यानं उफणून घ्या. आणि ते उफणून घेतलं म्हणजे जो कोंडा आहे, फलकट आहे, ते बाजूला पडेल आणि शुद्ध धान्याची शुद्ध ज्ञानाची रास खाली लागेल. किती सुंदर गोड चिंतन आहे. तैसे जे जाणतलेसाठी संसार संसारीचे गाठी, लावून बैसवी पाटी मोक्ष श्रियेचे. आणि अशा पद्धतीने संसार असंसार, संसाराच्या जागी तो त्या संसाराला अर्पण करा. संसारच संसाराच्या त्या ठिकाणी त्या गाठी त्याला त्याचं बघू द्या. आणि आपण मात्र मोक्ष आश्रयाच्या त्या ठिकाणी मोक्षाची असणारी प्राप्ती निर्माण होण्यासाठी जे शुद्ध ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आपण सर्वांनी परामर्श घ्यावा. अशा पद्धतीचा असणारा हा पहिल्या अध्यायातील 9व्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्याच्या अगोदरच्या ओव्यांचा हा मतितार्थ मी या ठिकाणी आजच्या या निमित्तानं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वजण अतिशय सुज्ञ श्रोते या संत श्री ज्ञानेश्वरी या फेसबुक पेजच्या माध्यमातून अनेक वक्ते इथून पुढे सुद्धा तुम्हा सगळ्यांना आता हे याच्या पाठीमागे अनेक संकल्पना आणि या सांगत राहणार आहेत. अधिक मासातलं हे अतिशय अधिक पुण्य देणारं
हे सुकृत्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होत आहे, असे आदरणीय सर्वच श्री ज्ञानेश्वरी पेजचे सर्व व्यवस्थापक, खरमाळे महाराज, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आणि आमचे सन्मित्र संतोषजी महाराज पायगुडे, त्याचबरोबर परम आदरणीय आम्हा सर्व वारकऱ्यांतील युवकांचं एक प्रेरणास्थान आणि आम्हा सर्व वारकऱ्यांना एक योग्य आशास्थान असणारं संत वंशज नाथांचे असणारे प्रत्यक्ष वंशज योगीराज महाराज पैठणकर आहेत. त्याचबरोबर सर्वांच्या सहकार्यानं हा उपक्रम अखंड चालवत राहावा अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. अनेक सर्वजण मला या ठिकाणी ऐकत आहेत. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या शब्दांचा असणारा एखादा शब्द या ठिकाणी अपशब्द केला असेल त्याबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबारायांचा प्रसाद आपणा सर्वांच्या चरणी हे विचार पुष्प समर्पण करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की